मनोज जरांगे यांच्या पुढील रॅलीला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। जरांगे पाटील नाशिकमध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाज नाशिकमध्ये या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, प्रचंड उत्साह आहे, मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला आहे नाशिक शहरामध्ये। शेवटी नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एक राज्याला दिशा दिली आज नवीन, की पक्ष पायाखाली तुडून या पक्षाला कोल्लं या नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी। आणि जातवान काय असतं, कणखरपणा, कट्टरता काय असते हे नाशिक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आज दाखवून दिलं। 10-12 लाख मराठा समाज एकत्र आला। जिकडे बघतो तिकडे लोकच आहे। 4ही पदरावरती 4 पदरी 6 पदरी रस्ता आहे, त्याच्यावरती पूर्ण मराठा एकवटला आहे। त्याच्यामुळं आज मी मनापासून नतमस्तक होतो मराठा समाजाच्या, नाशिक जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या चरणी। वारे बांधर गाड्यांना आज तुम्ही नाव ठेवलं, नाव कमवलं मराठ्यांचं। मराठ्यांची काय ताकद असती, काय शक्ती असती हे मराठ्यांनी आज नाशिकच्या दाखवून दिलं। पक्ष मोठा नाही करायचा, नेता मोठा नाही करायचा, आता मोठे आपले लेकरं आणि जात करायची हे मराठा समाजाच्या नाशिक जिल्ह्यातल्या लक्षात आलं आणि सगळे एकजूट झाले। अशाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा एकजूट व्हावं। त्याला कोण घेणीत आहे हो? नाशिक जिल्ह्यातल्या पुरे सीटा पडल्या आता। भाजपचे मराठे सुद्धा भाजप सोडून बाहेर आले आता, नको म्हणतात। लेकरं मोठे करू, आपले जात मोठे करू म्हणतात लोक आता। बस झालं म्हणतात लोक आता हे पक्षन फिक्शन नेते मोठे करायचे। आणि भुजबळ भिजबळ आता असे रोज गुंडाळतात मराठीत लोक। असले भुजबळ फिजबळ रोज गुंडाळतात, फेकून देतात मराठीत लोक। हे असले चिल्लर आहेत आमच्या पुढे, मराठ्यांपुढे। हे नाशिक जिल्ह्याने आज सिद्ध केलं मराठा म्हणजे काय। आयला खरंच बहादर लोक आहेत, यांना मानावं लागेल। असं ना शान काढली यांनी। नाशिकमध्ये मोठा उत्साह आहे, परंतु सरकार कुठेही तुमच्या मागण्यावर अजून विचार करत नाही। सगळ्या सोयीचा विषय असेल, गॅजेटचा विषय असेल, गुन्हे परत घेण्याचा विषय, सरकार कुठलीही भूमिका अजून घ्यायला तयार नाही। जितकं वाईट करतील मराठ्यांचे तितके फसणार आहेत। जितके मराठ्यांच्या विरोधात हे कामं करतील तितका यांचा कार्यक्रम लागणार आहे। सगळ्याचे सगळे सीट मराठे पाडल्याशिवाय सोडत नाही त्यांच्या, कारण शेवटी लेकरं महत्वाचे आहेत बाबा। पक्ष आणि पक्षाचा नेता महत्वाचा नाही, तो मोठा होईल, आणखीन करोडोने पैसे कमवल, पण आमचे लेकरं उघड्यावर पडायला लागले। यांचे संसार कोणी मोठे करायचे, जात कोणी मोठे करायची, जातीचे लेकरं का उघडे पडू द्यायचे, स्वतःचं लेकरू का मोठं होऊ नये हे मराठा समाजाने आता ठरवलंय साहेब। हे जिवंत उदाहरण आहे। 10-12 लाख लोकांची संख्या, प्रचंड संख्येनं नाशिक जिल्हा उसळला। शेवटी लेकरं लक्षात येतात बाबा हो, मराठ्यांच्या लेकरं लक्षात आले तर लेकरच महत्वाचे आहेत, पक्ष किंवा पक्षाचा नेता महत्वाचा नाही। आणि नाशिकने आज सिद्ध करून दिलंय आणि अशीच एकजूट मराठीने दाखवा। माझ्या किती वेदना असू द्या हो, समाजाच्या वेदना घालवायला मी पक्का आहे। कधीच त्रास होऊन देत नाही मराठ्यांना। आणि मी माझ्या समाजाला पक्का माहिती की हेच पोरग मराठा समाजाचं कल्याण करू शकतं, गोरगरिबांचं कल्याण करू शकतं। हेच पोरग शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतं, 12 बलुतेदारांना न्याय देऊ शकतं, ओबीसींना न्याय देऊ शकतं, दलित मुस्लिमांना न्याय देऊ शकतं। हे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना वाटायला लागले। त्याच्यामुळं सगळ्या जाती धर्माचे लोक 100% या वेळेस यांना पाडल्याशिवाय सोडत नाही। नाशिकचे तर सगळे सीट गेले छगन भुजबळमुळे। देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसला म्हणा आता, ऐक छगन भुजबळच ऐकत राह, कर भाजपचा सुपडा साफ सगळा, पेरेव आमच्या विरोधात नेते, कर वाटोळं सगळं, तू पुरं वाटोळं करून टाक, वाटोळं करून टाक सगळं। आम्हाला जर आरक्षण नाही दिलं ना, नाशिक सारखीच भूमिका महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी घ्यावा, जिल्ह्यातल्या, की लेकरं आणि जात महत्वाची, पक्षाला लात मारून बाहेर पडायचं। आज नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा लात मारून पक्षाला बाहेर पडलाय। याला म्हणतात मराठी। आज यांनी शान वाढवली, बळ वाढवलंय मराठ्यांचं आणि ही दिशा आहे नवीन नाशिक जिल्ह्यानं दिलेली। या पवित्र भूमीतून नाशिकच्या मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो की बाबा हो, कुणी नाही बरं आपलं, आपले लेकर उघड्यावर पडते, वाटोळं होईन आपल्या लेकराच्या संसाराचं।
आपल्या जातीचं पूर्ण वाटोळं होईल आणि लोक टपलेत आपलं वाटोळं करायला. शहाणे व्हा, नका पक्ष ते मोठे करू. नाशिक जिल्ह्यातले भाजपातले मराठे सुद्धा आता पक्षात राहायला तयार नाहीत, लाथा मारून बाहेर पडायला लागलेत. ही लाखानं जी संख्या आहे ना, हे सांगून जाती, ही लाखोनी संख्या सांगून जाती की आम्ही जरांगे पाटील आम्ही सज्ज आहेत लढायला. आता आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहेत. तुम्हाला या सरकारनं उघडं पाडायचं ठरवलं, तुमच्यावर डाव रचले, तुम्हाला बदनाम करायचं ठरवलंय ना, आम्ही नाही होऊ देणार. आणि त्यांनाही वाटतंय इतकं इमानदार पोरग पुन्हा आपल्याला आंदोलन करायला मिळणार नाही. प्रामाणिकपणा लढतं, याची निष्ठा आहे, समाज मोठा करायला बघतोय, याच्या पाठीशी उभा राहायचं. आणि मी काय चुकीचं करतोय? नाशिक जिल्ह्याने जी दिशा ठरवली ती दिशा महाराष्ट्रातल्या मराठ्याने घ्यावी. सगळ्या पक्षाला न मानता आपल्या लेकरासाठी आणि लेकराचं मोठं करण्यासाठी, जातीला मोठं करण्यासाठी सगळ्यांनी लढावं, ही माझी सगळ्या मराठा समाजाला विनंती. सगळ्या सोयरीची मागणी असेल, हैदराबाद गॅजेट असेल, सातारा असेल, बॉम्बे गॅजेट असेल किंवा गुन्हे विषय माग घेण्याचा विषय असेल, सरकारही भूमिका घेत नाही, विरोधी पक्षही भूमिका मांडायला तयार नाही. दोघांना काय सांगाल? 40-42 वर्ष झाले यांनी फसवलंय आम्हाला, 70 वर्षापासून तेच चालू आहे. त्याच्यामुळं समाजच कदारला यांना. नको म्हणतो पक्ष आणि फिक्ष, आता पक्ष नको, नेता नको, आता काय नको म्हणतो. बस झाला आता. किती दिवस बैठका अभ्यास एवढंच सुरू आहे. बैठका अभ्यास सर्वे एवढंच चालू आहे. मराठे काय येडे आहेत का? येडे समजता मराठ्यांना तुम्ही. तुमचा खुर्ची जीव आहे ना, आता मराठे बघा तुमचा कसा कार्यक्रम होता. आमचा बी आमच्या लेकरातच जाती जीव आहे. शेवटी सरकारला काय इशारा देतात आजच्या सभेच्या माध्यमातून? आरक्षण द्या, ओबीसीतून मराठा आणि कुणबी एकच आहे, एकच आहे. नसता तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय मी शांत नाही बसणार. हो, माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे, तुम्ही नाहीत. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे, पक्ष आणि नेता माझ्यासाठी मोठा नाहीये आणि मी मोजीत पण नाही तुम्हाला. हो, मला माझ्या समाजाला वेदना झाल्या सहन न होत. तुम्हाला उभं झोपील मी सगळ्याला. जर माझ्या समाजाला नाही आरक्षण दिलं ना, मी समाजासाठी तुमची खैर करणार नाही, लक्षात ठेवा. हो, सुपडा साफ करून टाकेन तुमचा सगळ्यांचा. पण माझ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय, गोरगरीब ओबीसींना, धनगरांना, मुस्लिमांना न्याय दिल्याशिवाय मनोज जरांगे मागं हटत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. हे मी आज नाशिक शहरातून तुम्हाला जाहीर सांगतोय, तुम्ही जर माझ्या समाजाला न्याय नाही दिला, माझ्या शेतकऱ्याला, गोरगरिबांना, ओबीसींना, धनगरांना, मुस्लिमांना नाही जर तुम्ही न्याय दिला, तुमचे 12 वाजिलेच म्हणून समजायचं. मी लक्षात ठेवा आता तुम्ही. नक्कीच. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV 9 मराठी, नाशिक.